जातीय दंगली घडवण्याकरता छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलंय। मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याकरता हे चाललं असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला। पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील एका कार्यक्रमात मनोज जरांगे बोलत होते। भुजबळांना मंत्रिपद दिलंय त्याबद्दल काय म्हणतात तुम्ही? जातीय दंगली घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले। मराठ्यात आणि ओबीसीत वाद निर्माण झाला पाहिजे एवढंच काम करायचं दिलेलं आहे। मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही। आमचा पूर्वानुभव पाहता 2 वेळा शिवसेनेकडे आमचे नेते प्रस्ताव घेऊन गेले होते। आम्हाला वाईट अनुभव आला, त्यामुळे यावेळी त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं असं मोठं विधान यशवंत किल्लेदार यांनी केलं आहे। मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलं। राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, मात्र त्यांना मतं मिळत नाहीत असं मोठं विधान शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये केलं। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली। राज आणि उद्धवजी एकत्र आले तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि याचं मी स्वागत करते असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थावर मनसे उपाध्यक्षांची आज महत्त्वाची बैठक पार पडतीये। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होते का हे बघायचं। सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचा जुना फोटो झळकला। युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली। आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं याकरता गिरगावामध्ये बॅनरबाजी करण्यात आली। मराठी माणसाला वाचवण्याकरता एकत्र या असं आवाहन बॅनरबाजीमध्ये करण्यात आलंय। जातीय दंगली घडवण्याकरता छगन भुजबळांना मंत्रिपद दिलंय। मराठ्यांमध्ये आणि ओबीसींमध्ये वाद निर्माण करण्याकरता हे सगळं चाललंय अशी टीका जरांगेंनी केली। फडणवीसांवर ही टीका करण्यात आली। आमदार महेंद्र थोरवे पुन्हा सुनील तटकरेंसह सुधाकर घारे यांच्यावर कडाडले। सुनील तटकरे यांनी राजीनामा दिला तर मी सुद्धा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरं जाईन असा थेट इशारा महेंद्र थोरवेंनी दिला। गडचिरोलीमध्ये कोट्यवधींचं बक्षीस असलेल्या 12 माओवाद्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आत्मसमर्पण केलं, तर आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांच्या लग्न सोहळ्यालाही मुख्यमंत्र्यांनी उपस्थिती लावली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचाही गौरव केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीमध्ये रात्री मुक्काम आहे, म्हणजे त्यांनी तो केला आणि गडचिरोलीमध्ये मुक्काम करणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले। पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर जिल्ह्याच्या विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावलेली आहे। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर हिंदूंना प्रार्थनेची परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ दोन्ही शिवसेनेकडून घंटानाद आंदोलन करण्यात आलं। यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। कल्याणच्या लाल चौकी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला। श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यात पक्षप्रवेश होतोय। छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले। गेल्या 3 दिवसांपासून हे विशेष अभियान सुरू आहे। या माओवाद्यांवर 50 लाखांचं बक्षीस होतं। पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ऑपरेशन सिंदूरचा ॲक्शन प्लॅन ठरल्याची माहिती समोर येते। 23 एप्रिल रोजीच बहलावपूर मुरिदके या भागाच्या हिटलिस्टवर ते होते अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। रवी वर्मांच्या घरी इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि डायरी सापडली आहे। यावेळी पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची पडताळणी पोलीस करणार आहेत। भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला पालिकेतील महिला अधिकाऱ्यांना धमकावणं चांगलंच महागात पडलं। ओमकार कदमला आता पुणे पालिकेत प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे। देशभरात बकरी ईदचा उत्साह बघायला मिळतोय। दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत नमाज पठण केलं, ईद साजरी केली। पुणे नाशिक महामार्गावर चाकण शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली। जुन्नर नाणेघाट भीमाशंकरकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांनी महामार्ग ठप्प झाला। सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कुडाळमधील नेरूर वाघोसेवाडी इथं ॲटलास मॉथ नावाचा दुर्मिळ पतंग आढळलेला आहे। आशियातील जंगलामध्ये आढळणारा हा एक मोठा सॅचुनिड पतंग आहे। हा पतंग 12 इंच इतका मोठा असून पंखाच्या वरचा भाग लालसर तपकिरी रंगाचा आहे। या पतंगाचा आयुर्मान कमी असल्यामुळे हे पतंग
दिवसा विश्रांती घेतात आणि रात्री उडतात. वर्ध्यामध्ये बालसंगोपन योजनेचा बोजवारा उडालाय. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभाग पांढरा हत्ती ठरला असून 2,937 लाभार्थी अद्यापही लाभापासून वंचित आहेत, तर एकल महिलांना 2,250 रुपयांचा लाभ मिळाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पुलाची कामं अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे उबाठाच्या शिष्टमंडळानं केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील वडगाव सिद्धेश्वर इथल्या एमआयडीसी जमिनीच्या मावेजासाठी विषप्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यासोबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. बैठक निष्फळ ठरल्यानं शेतकऱ्यांनी पुन्हा सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला. वाशिम जिल्ह्यातील काही भागात खरीप पेरण्या सुरू असून मोजक्याच ठिकाणी पेरणी झालेल्या शेतांमध्ये आता माकडांच्या टोळ्यांनी हैदोस घातलाय. शेतात घुसून बियाण्यांवर ताव मारण्याचं काम माकडांनी केल्यानं शेतकऱ्यांकडून माकडांच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात येते. समग्र शिक्षण अभियानातून थडगाव तालुक्यातील त्रिशूल इथं बांधल्या जात असलेल्या फायबर फॅब्रिकेटेड शाळेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून आमदार आमशा पाडवी यांचं चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी थेट शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह अभियंत्यांना निकृष्ट कामावरून खडसावलं. मनमाड भुसावळ दरम्यान 3ऱ्या रेल्वे लाईनचं काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होऊन हा मार्ग रेल्वेकरता खुला होईल, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाप्रबंधक धर्मकुमार मीना यांनी केलं. इथे एक छोटा मनसे पक्ष म्हणून शिवसेनेकडे कोणताही प्रस्ताव घेऊन जाणार नाही. त्यांनी प्रस्ताव घेऊन चर्चेला यावं. शिवसेना मनसे युतीच्या चर्चांवर यशवंत किल्लेदार यांचं मोठं विधान. राज ठाकरेंच्या सभांना गर्दी होते, पण मतात परिवर्तित होत नाही ही गर्दी. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर शरद पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य. सामनाच्या मुखपृष्ठावर अनेक वर्षांनंतर झळकला राज आणि उद्धव ठाकरेंचा फोटो. युतीच्या चर्चा सुरू असताना सामनात झळकलेल्या फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या आशयाचे मुंबईतील गिरगावात बॅनर. मराठी माणसाला वाचवण्याकरता एकत्र येण्याचं गिरगावकर संस्थेच्या वतीनं आवाहन. रवी वर्माच्या घरी सापडले इलेक्ट्रिक डिव्हाइस आणि डायरी. पेनड्राईव्हसह डायरीतल्या हस्ताक्षराची होणार पडताळणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गडचिरोलीत मुक्काम. गडचिरोलीत मुक्काम करणारे फडणवीस पहिले मुख्यमंत्री ठरले. वाघ्या कुत्र्याचा पुतळा काढण्याची वेळ आली आहे. शिवरायांच्या समाधी शेजारी आपण दुसरी वास्तू कशी काय खपवून घेऊ शकतो? संभाजीराजेंचा सरकारला थेट सवाल. छत्तीसगडच्या इंद्रावती नॅशनल पार्कमधील चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा. 3 दिवसांपासून सुरू होतं विशेष अभियान. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार पिंटू गंगणे याला बेड्या. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मिळालेला अटकपूर्व जामीन कोर्टानं फेटाळला. भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला पुणे महापालिकेत प्रवेश बंदी. महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयुक्तांचा निर्णय.